Welcome to session 10, some special integrals. Up till we have seen substitution theorem and different varieties of problems on substitution. We have seen up to session 9. Okay. Now some special integrals, there are special formula for quadratic equation when denominator contains ax square plus bx plus c or sometimes this term is absent. डिनॉमिनेटरला जेव्हा अशी टर्म येईल तेव्हा आत्तापर्यंत डिनॉमिनेटरला ए एक्स प्लस बी फॉर्म होता, स्क्वेअर नव्हता. आता क्वाड्रॅटिक टर्म जेव्हा डिनॉमिनेटरला येईल तेव्हा काय करायचं तर त्याच्यासाठी दीज आर दी फॉर्म्युलेज. ओके, पहिल्यांदा ते रिझल्ट बघूया. फर्स्ट रिझल्ट आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स इक्वल टू 1/2a log of x minus a upon x plus a plus constant of integration c. Okay, how this result comes? For that, consider I equal to left hand side. I means integral of x square minus a square dx. Somebody says that I factorize it. Okay, factorize it. 1/x minus a x plus a, factorize it. ओके, फॅक्टर्स घेतलेत आपण. आता पुढे काय करायचं? इज देअर एनी रूल? असा रूल आहे का? नाही. पण जर हे सेपरेट झाले तर प्रत्येकाचा आन्सर लॉग येईल 1/x या फॉर्ममध्ये. पण कधी प्रॉडक्ट नसेल तर सम किंवा डिफरन्स पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायचं बघा, हा पार्ट घ्यायचा. कोणता? 1/x minus a into x plus a हा पार्ट घेतला इक्वल टू, बघा शॉर्टकट सांगतो आहे, एक्सचं साईन बघायचं. सी द साईन ऑफ टर्म ऑफ एक्स, सेम साईन आहे. एक्स दोन्हीकडेही पॉझिटिव्ह आहे. मग दोन फॅक्टरच्या मध्ये मायनस साईन द्यायचं. सेम साईन असेल तर हा पहिला फॅक्टर सेपरेट घ्यायचा, हा दुसरा फॅक्टर सेपरेट घ्यायचा. आणि सेम एक्सला जर सेम साईन असेल, व्हेरिएबल टर्म आहे एक्सला, तर दोघांच्यामध्ये मायनस साईन द्यायचं. ओके, आता थोडीशी ॲडजस्टमेंट राहिली. याला ब्रॅकेट केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, तर याने याला मल्टिपल केलं तर काय होईल? एक्स प्लस ए. आणि याने याला मल्टिपल केलं तर साईन चेंज होईल, मायनस एक्स प्लस ए अपॉन कॉमन डिनॉमिनेटर एक्स मायनस ए एक्स प्लस ए, ए 2a अपॉन सेम फॅक्टर इथं राहील, सेम फॅक्टर. मग 2a आहे का लेफ्ट साईडला? नाही आहे. मग 2a नव्हता तरी आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, म्हणून काय केलं तो 1/2a घेतला. आता जर याला इंटू 1/2a असेल तर हा इंटू 1/2a 1/2a कट होईल आणि 1/x मायनस ए इंटू एक्स प्लस ए. शॉर्टकट मेथड मी सांगितली. काय करायचं? सी द साईन ऑफ टर्म ऑफ एक्स. दोन फॅक्टर असतील तरच हे अलाउड आहे. दोन एक्सचं साईन बघायचं. देन इफ एक्स व्हेरिएबल टर्म हॅव सेम साईन, गिव मायनस साईन बिटवीन टू फॅक्टर्स, क्रॉस मल्टिप्लाय अँड व्हॉट एव्हर न्यूमरेटर कॉन्स्टंट टर्म इज ऑब्टेन्ड. इथं एक्स नको यायला, इथं एक्स नको, कॉन्स्टंट ए कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट टर्म ऑब्टेन्ड डिवाइड बाय इट अँड यू गॉट युअर आन्सर. आता याच्याऐवजी हे येईल, नसेल तर करून बघा. अँड देअरफॉर आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ 1/2a इंटू, याच्याऐवजी आपल्याला हा फॅक्टर टाकायचा आहे, 1/x मायनस ए मायनस 1/x प्लस ए विथ रिस्पेक्ट टू एक्स. एनी ऑब्जेक्शन? कॉन्स्टंट असेल तर आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. 1/2a इंटिग्रेशन ऑफ 1/2a दोघांनाही कॉमन आहे. 1/x मायनस ए सेपरेट इंटिग्रेशन घ्या, मायनस 1/x प्लस ए डी एक्स अँड यू गॉट द फॉर्म्युला. बघा बरं, दोघांचंही सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. ओके, देन 1/x ax प्लस बी या फॉर्ममध्ये 1/x याचा डेरिव्हेटिव्ह बघा वरती आहे.
दुसरा फॉर्म्युला एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, मग लॉग ऑफ डिनॉमिनेटर सबस्टिट्यूशनमधला थेरम आहे. एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स मायनस ए मायनस लॉग ऑफ एक्स प्लस ए. दोघांचा बेस दिला नाही म्हणजे तो कॉन्स्टंट ई असतो, नॅचरल लॉगॅरिथम. ओके, देन लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए अपॉन बी आणि प्लस सी आणि हे दी फॉर्म्युला, आणि असा हा तुमचा पहिला फॉर्म्युला तयार झाला. ओके, बघा एकदम सिंपल मॅनरने आहे. सिमिलर मॅनर वी टर्न टुवर्ड्स नेक्स्ट फॉर्म्युला. सी नेक्स्ट फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला फक्त साईन इंटरचेंज केला. तिकडे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होता, इकडे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मेथड सेम. लेट अस ट्राय. मग लेट आय इक्वल टू गिव्हन इंटिग्रल लेफ्ट हँड साइड ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके, ॲज युजल वी फॅक्टराइज इट बिकॉज फॅक्टर्स आर पॉसिबल, शक्य आहे म्हणून. ओके, हा फॅक्टराइज केला. ओके, ह्याला आणखी पुढे जाऊन पार्शियल फ्रॅक्शन हा एक टाईप आहे, तेव्हा पुन्हा हा टाईपचे प्रॉब्लेम वेगळ्या मेथडने तुम्हाला सॉल्व करता येतील. ओके, आता आपण डायरेक्ट पुन्हा सेम प्रॉब्लेम आला, इंटू साईन आलं, प्लस किंवा मायनस असेल दोघांच्यामध्ये तर चालेल. मग आता पुन्हा नाव कन्सिडर 1 अपॉन ए मायनस एक्स इंटू ए प्लस एक्स. बघा मागच्याच्या अपोजिट साईन, एक्सला विरुद्ध साईन आलं. बघा सेम असेल तर मायनस करायचं, अपोजिट असेल तर प्लस करायचं. 1 अपॉन ए मायनस एक्स प्लस 1 अपॉन ए प्लस एक्स ब्रॅकेट करा. सेम एक्सला अपोजिट साईन आहे म्हणून दोन फॅक्टर सेपरेट लिहिले आणि त्यांच्यामध्ये ॲडिशन लिहिली. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर पुन्हा काय होईल, ए प्लस ए मायनस एक्स, पुन्हा एक्स एक्स कट, ए प्लस ए 2a आहे का इकडे, नाही. मग आपल्याला तरीही स्प्लिटिंग करायचं असेल तर असा फॅक्टर 1/2a डिवाइड करावं लागेल. आता हा 2a आणि हा 2a कट होईल आणि पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर हा आणि हा पार्ट सेम येईल. अँड देअरफॉर आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ 1/2a इंटू 1/a मायनस एक्स प्लस 1/a प्लस एक्स with respective x up till any problem. देखिए, yes, is there any problem? नाही. मग आता पुढे बघूया. ओके, 1/2a अगेन कॉन्स्टंट. ओके, इक्वल टू 1/2a इंटिग्रेशन ऑफ 1/a मायनस एक्स प्लस 1/a प्लस एक्स with respective x. 1/x, 1/x इंटिग्रेशन आहे लॉग. मग याचा आन्सर येईल लॉग ऑफ ए मायनस एक्स अपॉन -1. का, इफ देर इज अ कोएफिशियंट ऑफ एक्स राईट इट इन डिनॉमिनेटर. +1 असेल तर लिहित नाही, पण इथं एक्सचा कोएफिशियंट काय आहे, एक्सला मायनस साईन आहे तो डिनॉमिनेटरला घेतला प्लस. पुन्हा बघा 1/xचं इंटिग्रेशन लॉग ऑफ ए प्लस एक्स. डिनॉमिनेटरला 1 लिहिण्याची गरज नाही, लिहिलं तरी चालेल, कोएफिशियंट ऑफ एक्स. हा मायनस साईन आपण कुठं घेणार, इथं घेणार, विच इज इक्वल टू 1/2a लॉग ऑफ ए प्लस एक्स मायनस लॉग ऑफ ए मायनस एक्स प्लस सी. मी काय केला, आय टेक मायनस साईन हिअर अँड राईट फॉर पॉझिटिव्ह टर्म फर्स्ट. ही टर्म पहिल्यांदा घेतली आणि मायनस घेऊन ही नंतर घेतली. अगेन सेम लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी विच इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. या फॉर्म्युल्यामध्ये हा प्रॉब्लेम घेतला आणि हाच तुमचा फॉर्म्युला आहे. असे हे दोन सिम्पल रिझल्ट्स आहेत. ओके, या दोघांचंही वैशिष्ट्य बघा, दोन्ही रिझल्ट्सचा. ओके, पहिला रिझल्ट्स आणि हा दुसरा रिझल्ट्स.
मेथड टेक्निक एकदम सेम आहे, एकदम सोपे आहे. आले तर 3 मार्काला विचारले जाऊ शकतात. ओके, थेरी म्हणून रिझल्टसुद्धा विचारायची पद्धत होती आहे आपल्याकडे. ओके, नाव टर्न टुवर्ड्स ह्या दोघांवरचे प्रॉब्लेम बघा, काही कंपॅरिझन बघूया. ओके, या दोन्ही रिझल्ट्सच्या कॉमन गोष्टी बघा. बोथ हॅव्हिंग न्युमरेटर मस्ट बी 1. जेवढे रिझल्ट्स आहे सगळ्यांचा न्युमरेटर काय आहे, इक्वल टू 1 आहे. मग दुसरा कोणी आला तर x आला, sin x आला, 1/x आला, e⁻x आला तर काय करायचं. इफ नॉट देन यूज सुटेबल सबस्टिट्यूशन फॉर डिनॉमिनेटर टर्म whose derivative is न्युमरेटर. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. 1 असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण 1 सोडून दुसरा कोणी आला तर तो ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ती टर्म डिनॉमिनेटरला असेल. कधी जर या टाईपचा प्रॉब्लेम असेल तर सबस्टिट्यूशन करा, डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मग न्युमरेटरला 1 पाहिजेच. पहिली अट. दुसरी अट, इन डिनॉमिनेटरला बघा, कोइफिशियंट ऑफ x² मस्ट बी ±1. डिनॉमिनेटरला जी x² ची टर्म आहे इथं a+1 आहे तर इथं -1 आहे, दुसरा नाही चालत. इन डिनॉमिनेटर कोइफिशियंट ह्या फॉर्म्युले वापरायचे असतील तर कोइफिशियंट ऑफ डिनॉमिनेटर मस्ट बी +1 और -1. नसेल तर 1 पाहिजे नाही आहे, 2 दिला, 3 दिला, 4 दिला, 5 दिला तर काय करायचं. इफ नॉट टेक इट कॉमन. तो काय करा, तुम्ही कॉमन घ्या, टेक इट कॉमन अँड देन यूज रिझल्ट, आणि मगच तुम्ही रिझल्ट वापरू शकता. तो कॉमन घ्या. 1 नसेल तर तो कॉमन घ्या. मग हे प्रॉब्लेम घेताना हे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. तिसरी गोष्ट, आता हे क्वाड्रेटिक आहे, x² - a² किंवा a² - x क्वाड्रेटिक आहे. पण कधी कधी असा पण प्रॉब्लेम देऊ शकतो आपण, 1 + 2x - x². मग अशा वेळेला काय करायचं. एक्सची टर्म आली तर काय करायचं, समजा अशी टर्म आली तर काय करायचं. मग इफ देअर इज अ टर्म ऑफ x, इफ देअर इज टर्म ऑफ x इन डिनॉमिनेटर, क्वाड्रेटिकची x² ची आहे पण x ची सुद्धा टर्म आली तर देन पहिल्यांदा काय करायचं, मेक कोइफिशियंट ऑफ x² इक्वल टू +-1. या स्टेपनुसार जो कोणी 1 सोडून असेल तो कॉमन घ्या, नसेल तर इथपर्यंत या. देन ॲड अँड सबट्रॅक्ट फायनल टर्म, ॲड अँड सबट्रॅक्ट फायनल टर्म. फॉर्म्युला 10th स्टँडर्डला झाला आहे. ॲड अँड सबट्रॅक्ट फायनल टर्म कशी काढायची, 1/2 इंटू मिडल टर्म कोइफिशियंट म्हणजेच एक्सचा कोइफिशियंट ब्रॅकेट स्क्वेअर, कुठं इन डिनॉमिनेटर, जिथं स्क्वेअर करायचं आहे तिथं ती टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट करा. ओके, नंतर एक्सप्रेस डिनॉमिनेटर इन स्टँडर्ड रिझल्ट. या रिझल्ट्सनुसार डिनॉमिनेटर ॲडजस्ट करा. ओके, अँड यूज फॉर्म्युला अँड यूज रिझल्ट, आणि मग तुम्ही रिझल्ट्स वापरा. ओके, तर हा सिंपल टेक्निक आहे. इथून पुढचे जेवढे अजून आपल्याला 4 टाईप बघायचे आहेत. हे 2 फॉर्म्युले झाले, आणखी 4 बघायचे आहेत आपल्याला. सगळ्यांसाठी सगळ्यांची प्रोसेस सेम आहे. न्युमरेटर 1 असावा, नसेल तर समजायचा हा सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे. डिनॉमिनेटरला x² सहगुणक +1 किंवा -1 असावा, नसेल तर तो कॉमन घ्या. जर समजा x ची टर्म आलीच
तर काय करायचं, पहिल्यांदा वरच्या स्टेप पूर्ण करायची आणि नंतर फायनल टर्म ॲड आणि सबट्रॅक्ट करा डिनॉमिनेटरला. नंतर x² मायनस a² किंवा a² मायनस x², 1 किंवा 2 नंबरच्या LHSमध्ये तो फॉर्म्युला एक्सप्रेस करा आणि वापरा रिझल्ट्स. यू गॉट युअर ॲन्सर. ओके, बघूया याच्यावरचे प्रॉब्लेम. सी दिस प्रॉब्लेम. 1/x² मायनस 5 कुठल्या फॉर्म्युल्यामधला आहे, हा आहे. पण एचा स्क्वेअर 5 कुणाचा स्क्वेअर आहे? कॅन यू नो हू स्क्वेअर इज 5? आय डोंट नो. सो वाय आय राईट. मला तरी तो स्क्वेअरच्या लँग्वेजमध्ये लिहायचा आहे. मग 5 कुणाचा स्क्वेअर आहे? √5चा स्क्वेअर ओव्हर 5 कुणाचा स्क्वेअर आहे? √5चा स्क्वेअर आहे. नसेल माहिती तर असं लिहा. ओके, आता आला का फॉर्म्युला? बघा हा फॉर्म्युला 1/x² मायनस a². काय फॉर्म्युला? 1/2a. a व्हॉट इज a हिअर? √5. 1/2a log of x मायनस a अपॉन x प्लस a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. कोणता रिझल्ट वापरला? 1/x² मायनस a² इक्वल टू 1/2a log of x मायनस a अपॉन x प्लस a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. अँड दिस इज आवर फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण वापरला आणि मग हे तुमचं ॲन्सर आहे. एकदम सिम्पल प्रॉब्लेम. ओके, वन मोर प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम आपण बघूया. इंटिग्रेशन ऑफ 1/25 मायनस 9x² dx. आता बघा पहिली स्टेप, न्यूमरेटरला 1 आहे. डिनॉमिनेटरकडे या x²चा कोएफिशियंट +1 किंवा -1 पाहिजे. +1 किंवा -1 पाहिजे. इथं काय आलं आहे? 9 आहे. मग काय सांगितलं? कॉमन घेऊन टाका. हा 9 कॉमन कुठं घ्यायचा? डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचा. आता इथं 9 आहे का? मग जिथं नाही तिथं डिवाईड करायचा. 9ने कॉमन घ्यायचा म्हणजेच 9ने डिवाईड करा दोघांनाही. तुम्हाला काय मिळेल? असं मिळेल. एनी प्रॉब्लेम? राईट इन टर्म्स ऑफ स्क्वेअर. आता हे स्क्वेअरच्या लँग्वेजमध्ये घ्या. मग कसे घ्यायचे? 1/9 इंटिग्रेशन ऑफ हा कुणाचा स्क्वेअर आहे? 5/3चा स्क्वेअर मायनस x² dx. एनी ऑब्जेक्शन? आला बघा तुमचा फॉर्म्युला. कोणता? बाय इंटिग्रेशन ऑफ ही नंबर आहे, नंबर म्हणजे a² मायनस x² विथ रिस्पेक्ट टू x. आणि काय फॉर्म्युला आहे? 1/2a log of a प्लस x अपॉन a मायनस x. एक्सला निगेटिव्ह साईन आलं की निगेटिव्हचा फॅक्टर डिनॉमिनेटरला घ्या. सिम्पल कन्सेप्ट आहे. पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्हचा फॅक्टर डिनॉमिनेटरला घ्या. आणि मग आता हा 1/9 आहे तसाच याच्या पुढे फॉर्म्युला आहे. कुणासाठी? एवढ्यासाठी 1/2a. a म्हणजे कोण? 5/3 इंटू लॉग ऑफ a. हा a प्लस x अपॉन a मायनस x प्लस c. अप टिल एनी प्रॉब्लेम? 3 1s 3 3s 9 and write your final answer. 5 2s 10, 10 3s 30. 1/30 log of 1/30 log of क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 प्लस 3x अपॉन 3 आणि 5 मायनस 3x अपॉन 3. दोघांचा डिनॉमिनेटर सेम येईल, कट होईल आणि हा झाला तुमचा ॲन्सर. बघा बरं काही अडचण येते आहे का? ओके, एकदम सिंपल से प्रॉब्लेम. ओके, हा दुसरा कन्सेप्ट. बघा तिसरा प्रॉब्लेम, तिसरी व्हरायटी. पहिल्यांदा आपण स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 किंवा -1 घेतला. दुसऱ्या वेळेला कोएफिशियंट घेतला तर तो कॉमन घ्यायचा. आता इफ देअर इज अ टर्म ऑफ एक्स आहे. बघा न्यूमरेटर 1 आहे. x² कोएफिशियंट +1 किंवा -1 आहे. परंतु काय झालं? एक्सची टर्म आली. मग एक्सची टर्म आली तर आता फॉर्म्युला याच्यामुळे फॉर्म्युला नाही वापरता येणार. मग काय करायचं? फॉर
perfect square, for perfect square add and subtract. कधी कोइफिशियंट x स्क्वेअर 1 असल्यानंतर आहे म्हणून ॲड अँड सबट्रॅक्ट फायनल टर्म. आणि ती कशी काढायची? 1/2 इंटू मिडल टर्म एक्सचा कोइफिशियंट 8 ब्रॅकेट स्क्वेअर 2 1s 2 4 आणि 4चा स्क्वेअर किती आहे? 16. ही टर्म काय करा? ॲड आणि सबट्रॅक्ट करा. कुठं? डिनॉमिनेटरला. म्हणजे ॲड केला पुन्हा सबट्रॅक्ट केला की प्रॉब्लेम नाही. ओके, तो यस ये क्या हुआ? एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 झालं परफेक्ट स्क्वेअर. ओके, प्लस 12 आणि पुन्हा मायनस 16 ॲड 16 सबट्रॅक्ट 16. प्रॉब्लेममध्ये नो चेंज. ओके, राईट इन टर्म्स ऑफ स्क्वेअर. आता ते स्क्वेअरच्या लँग्वेजमध्ये घ्या. 1/, हा कुणाचा स्क्वेअर आहे? एक्स स्क्वेअर. कसा घ्यायचा बघा? पहिले कुणाचा स्क्वेअर आहे? एक्स. लास्ट कुणाचा स्क्वेअर आहे? 4. साईन मिडलचं घ्यायचं, एक्सचं साईन प्लसचा स्क्वेअर. ओके, मायनस 12 मधनं 16 गेले, -4 राहिले. -4 विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा -4 कुणाचा स्क्वेअर आहे? -4 कुणाचा स्क्वेअर आहे? ओके, मायनस नाही कुणाचा स्क्वेअर, मग मायनस तसंच ठेवा. आणि 4 कुणाचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर. आणि बघा दोन्हीपैकी कोणता रिझल्ट्स आहे? 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. कोणता रिझल्ट्स वापरणार? बाय इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि काय आहे तो रिझल्ट्स? 1/2a. ए म्हणजे कोण आहे? 2 आहे. इंटू लॉग ऑफ एक्स. एक्स म्हणजेच कोण? आता हा तुमचा एक्स आहे. एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. बघा फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युला तोच वापरला, फक्त इथं एक्स म्हणजे कोण? एक्स प्लस 4 लिहायचं आहे. आता एवढा चेंज करा, करस्पॉन्डिंग ॲन्सर तुम्हाला मिळेल 1/4 लॉग ऑफ एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 6 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम, कोइफिशियंट ऑफ एक्सचा प्रॉब्लेम. ओके, बघा नेक्स्ट टाईप, तोच त्यातला पुढचा प्रकार. 1/, न्युमरेटर 1 आहे. 5 - 4x मायनस 3x स्क्वेअर. आता इथं डबल आलं, एक्सची टर्म पण आली. देर इज अ टर्म ऑफ एक्स ॲज वेल ॲज कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. मग पहिल्यांदा आपल्याला न्युमरेटर 1 आहे. मग डिनॉमिनेटरकडे यायचं आणि स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 नसेल तर तो 1 आणायचा, प्लस मायनस दोन्ही पण चालतो. ओके, मग 3 आहे, मग 3 कॉमन घ्या. घेतला हा 3. 1/3 इंटिग्रेशन ऑफ, कॉमन घ्यायचं म्हणजे त्याने प्रत्येकाला डिवाइड करायचं. मग 5/3 मायनस 4/3 मायनस एक्स स्क्वेअर dx, टेकिंग 3 कॉमन फ्रॉम डिनॉमिनेटर. घेतला. आता याच्याकडे बघायचं. ॲड अँड सबट्रॅक्ट, ॲड अँड सबट्रॅक्ट फायनल टर्म काय आहे? 1/2 इंटू मिडल टर्म्स कोइफिशियंट ब्रॅकेट स्क्वेअर. 1/2 इंटू मिडल टर्मचा कोइफिशियंट -4/3 आहे त्याचा स्क्वेअर. आणि ती टर्म काय येईल? विच इज इक्वल टू 2 1s 2 2s म्हणजेच काय आला? 4/9. ही टर्म ॲड करायची, सबट्रॅक्ट करायची. पण आता याच्यात आणखी एक कंडिशन आहे. स्क्वेअरला कोणतं साईन आहे? निगेटिव्ह साईन आहे. मग स्क्वेअरसाठी निगेटिव्ह, जे स्क्वेअरचं साईन असेल तेच साईन फायनल टर्मचं असतं. बघा तुम्ही प्लसचा स्क्वेअर केलं तर बघा एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एक्स प्लस ए स्क्वेअर, किंवा एक्स स्क्वेअर मायनस ट्वाईस ए एक्स प्लस ए स्क्वेअर. ह्या दोन्ही टर्मचं साईन कसं असतं? सेम असतं. हा एक्स प्लस एचा स्क्वेअर आहे, तर हा एक्स मायनस एचा स्क्वेअर आहे. स्क्वेअरला नेहमी सेम साईन असतं. मग जे साईन एक्स स्क्वेअरच्या टर्मचं आहे तेच साईन फायनल टर्मचं आहे. मग इथं कशी ॲड करायची? तर बघा 1/3 ऑलरेडी आहे. 1 कुठं ॲड अँड सबट्रॅक्ट करायचं? हे
डिनॉमिनेटरला. ओके बघा, मग हा 5/3 आहे तसाच ॲड करा. कोण? फायनल टर्म 4/9. पुन्हा सबट्रॅक्ट करा. मायनस 4/9 मायनस 4/3x मायनस x² विथ रिस्पेक्टिव्ह x. एम आय करेक्ट? बघा, ॲड अँड सबट्रॅक्ट फायनल टर्म 4/9 ॲड केली आणि पुन्हा सबट्रॅक्ट केली. कोणतं साईन घ्यायचं? x² निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह साईनच्या तिन्ही टर्म एकत्र घ्या, या दोन्ही टर्म एकत्र घ्या. ओके अँड राईट इन सिम्प्लिफिकेशन करा. एलशियम कॉमन डिनॉमिनेटर घेऊन टाका. आता याचं एलशियम किती आला? 9 आला. 9 यायचं असेल तर याला 3ने मल्टिपल करावं लागेल. 15 प्लस 4 15 प्लस 4 19/9 आणि निगेटिव्ह कॉमन घ्या, कारण तिघांनाही निगेटिव्ह आहे आणि स्क्वेअरला कधीच निगेटिव्ह नसतं, म्हणून स्क्वेअरला निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह कॉमन घ्या. काय होईल बघा? आय राईट रिव्हर्स ऑर्डर टर्म x² प्लस 4/3x प्लस 4/9 विथ रिस्पेक्टिव्ह x. चेक दिस टर्म. ओके बघा बरं, दॅट इज इक्वल टू. ओके राईट इन टर्म्स ऑफ स्क्वेअर. हा स्क्वेअरच्या लँग्वेजमध्ये लिहितो मी. 1/19 माहिती आहे का? √19/3 चा स्क्वेअर. आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे? मी काय सांगितलं? एक्स पहिला घ्यायचा साईनमधलं, आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे? 2/3 चा स्क्वेअर dx. आणि आला बघा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे? कॉन्स्टंट पहिल्यांदा आहे, म्हणजेच a² मायनस x². 2 नंबरचा फॉर्म्युला आहे. मग 2 नंबरचा फॉर्म्युला काय आहे? 1/3 इंटू ब्रॅकेट 1/2a. a म्हणजे कोण? √19/3 इंटू लॉग ऑफ a. a म्हणजे √19/3. ओके प्लस √19/3 प्लस x. हा x अपॉन √19/3 मायनस x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. बघा फॉर्म्युला. काही शंका आहे का? फॉर्म्युला पुन्हा बघा. काही शंका वाटत असेल तर विचारू शकता. ओके हा 3 कॅन्सल झाला. 1/2 √19 लॉग ऑफ. एलशियम घेऊ आपण. ओके एलशियम म्हणजे 3ने प्रत्येकाला जर मल्टिपल केला तर फक्त इथला 3 आणि हा 3 कॅन्सल होईल. काय होईल? √19 प्लस x प्लस √19 प्लस 3x प्लस 2/3 म्हणजे कॉमन डिनॉमिनेटर येईल 3. तसंच डिनॉमिनेटरला काय येईल? √19 मग निगेटिव्हमध्ये येईल मायनस 3x मायनस 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. ही टर्म कशी आली? चेक युअर सेल्फ. काय केला? कॉमन डिनॉमिनेटर घेतला आणि नंतर तो कट केला आणि असा हा झाला तुमचा ॲन्सर. ओके तर अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत याच्यातल्या. ओके पुढच्या वेळेला याच्यावरचा सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम राहिला तो घेऊ आणि पुढे जाऊ. ओके स्टॉप हिअर. थँक्यू.